निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी. पुणे शिवाजीनगर न्यायालयानं सुनावली कोठडी. निलेशवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमधील दरोड्याप्रकरणी पोलिसांची कारवाई. लड्डांच्या घरावर पाळत ठेवून माहिती देणाऱ्या देविदास शिंदेला पोलिसांकडून अटक. बीडच्या आहेर वडगावात जुन्या भांडणातून तरुणाला मारहाणीचा व्हिडिओ काढल्याचा जाब विचारत केली मारहाण. पोलिसात गुन्हा दाखल, मात्र आरोपी अद्याप मोकाट. दोन्ही राष्ट्रवादी कधी एकत्र येणार का हे मला माहीत नाही. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर शरद पवार यांचं सूचक विधान. उन्हाळ्यातही तुळजाभवानी मंदिरातील गोमुख आणि तीर्थकुंडाचे झरे वाहण्यास सुरुवात. भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण. अमरावतीच्या कौंडण्यपुरातील माता रुक्मिणी मातेच्या पालखीचं दुपारी पंढरपूरकडे प्रस्थान. 33 दिवसांचा पायी प्रवास करत पोहोचणार पंढरपूरला. देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या 2710 वर. केरळमध्ये सर्वाधिक 1147 रुग्णांची नोंद. केंद्रीय आरोग्य विभागाकडून आकडेवारी जाहीर. आणि भोपाळमध्ये पंतप्रधान मोदींची भव्य रॅली. महिला सशक्तीकरण संमेलनात मोदींचं जंगी स्वागत. दौऱ्यावेळी विविध विकास कामांचं मोदी करणार उद्घाटन. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या विविध रस्ते विकास कामांचा वेग वाढवा. मुंबई नाशिक महामार्गावरची शक्य तेवढी कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत. तसंच नाशिक महामार्गावरची वाहतूक सुरळीत व्हायला हवी असं देखील शिंदेंनी अधिकाऱ्यांना बजावलंय. इवे ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून 5000 इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्वावर घेण्याबाबत करार झालाय. प्रवाशांना या बसेसच्या माध्यमातून सुविधा मिळण्यासाठी नवीन वेळापत्रकानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ई बसेसचा पुरवठा करावा असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. ठाणे पालिकेनं नुकतीच 91 जणांना पदोन्नती दिली. त्यानंतर आता पालिकेत रिक्त असलेल्या अत्यावश्यक सेवेतील जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामध्ये अभियांत्रिकीची 66 आणि अग्निशमन विभागातील 382 फायरमनची पदं ही टप्प्याटप्प्यानं भरण्याचा निर्णय घेण्यात आलाय. इंडिगो एअरलाइन्सच्या देशभरातील सुमारे 26,000 कर्मचाऱ्यांना वर्षातनं 2 वेळा वेतनवाढ देण्याचा निर्णय कंपनीनं घेतलाय. कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं. कोस्टल रोडच्या अखेरच्या टप्प्यातील जेके कपूर चौक इथून सुरू होणाऱ्या भुयारी मार्गाचं काम पूर्ण झालं असून तो खान अब्दुल गफार खान मार्गाला जोडण्यात आलाय. वाहतूक पोलिसांकडून परवानगी मिळाल्यामुळे हा मार्ग शुक्रवारपासून सकाळी 7 ते रात्री 12 या कालावधीत 4 चाकी वाहनं आणि प्रवासी बस यांच्यासाठी खुला राहणार आहे. कांदिवलीमध्ये सोमवार आणि मंगळवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे. जलवाहिनी जोडणी आणि झडप बसवण्याचं काम महानगरपालिकेकडून हाती घेण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांच्या दुरुस्तीसाठी रविवारी मध्य रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप डाऊन धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक असेल. 2 जूनच्या पहाटे 1 वाजेपर्यंत म्हणजे सलग 36 तास 5व्या मार्गावर आणि यार्ड मार्गांवरती जम्बो ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेच्या कांदिवली यार्डमधील एलिव्हेटेड बुकिंग ऑफिस हटवण्याचं काम सुरू आहे. या कामासाठी आज दुपारी 2 वाजल्यापासून ते 2 जूनच्या पहाटे 1 वाजेपर्यंत 36 तासाचा 5व्या मार्गावर आणि यार्ड मार्गावरती जम्बो ब्लॉक असणार आहे. या कालावधीत उपनगरीय रेल्वे, मेल आणि एक्सप्रेस गाड्या जलद मार्गावरून वळवल्या जातील. शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठी ई केवायसीसाठी राज्य सरकारनं 31 मार्चची मुदत दिली होती. ही मुदत आता 31 मेला संपतेय. आतापर्यंत राज्यात 77% जणांचे ई केवायसी पूर्ण झालंय. त्यामुळे उर्वरित सुमारे 23% ग्राहकांना 31 मे नंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात येईल का असा सवाल उपस्थित होतोय. मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं. दुरुस्तीसाठी 4 ते 5 दिवस लागणार असून काही दिवस पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. जळगावच्या समतानगर आणि हरिविठ्ठल नगरामध्ये डेंग्यूचे 16 संशयित रुग्ण आढळले. त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनं प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. मुंबई मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर कोकणच्या समुद्रातील पहिला बंधारा अंजर्ले या ठिकाणी होतोय. अंजर्ले खाडी आणि समुद्राच्या मधोमध होणाऱ्या बंधाऱ्याचं काम संथ गतीनं सुरू असल्यामुळे नाराजी व्यक्त होते. आंबेगाव तालुक्याच्या लोणी पहाद्रा
या परिसरामध्ये बिबट्याची दहशत बघायला मिळते. लोणी शिरदाळे रस्त्यावरती भर दिवसा बिबट्याचं दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जळगाव विमानतळावरनं फ्लाय 91 कंपनीच्या पुण्याकडे जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जळगाव विमानतळावरती प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. या विमानात मंत्री गिरीश महाजन सुद्धा होते. कुडाळमध्ये तहसीलदार प्रशासनाच्या वतीनं नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या रंगीत तालमीत कुडाळ महामार्ग विभागाचे अधिकारी नापास झालेत. महामार्गावरती आपत्ती घडल्याचं कळवल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी संबंधित विभागाचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी दाखल झाला नव्हता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवीन जागेत प्रशासकीय इमारत परीक्षा भवन बांधलं जाते. या इमारतीसमोर शिवलिंग हाती घेतलेल्या राजमाता अहिल्यादेवींचं 21 कोटी स्मारक उभारण्यात आलंय. या स्मारकासाठी राज्य सरकारनं 14 कोटींचा निधी दिला असून ऑगस्टमध्ये या स्मारकाचं लोकार्पण होणार आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार 31 मे पूर्वी सिंहगडावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई गुरुवारपासून सुरू होती. शुक्रवारी देखील दिवसभर कारवाई सुरूच होती. कारवाई पूर्ण झालेली नसल्यामुळे आणखी 3 दिवस म्हणजेच 1 जूनपर्यंत गड पर्यटकांसाठी बंद असणार आहे. उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीचं पाणी 12 दिवसांनंतर पाकणी जलशुद्धीकरण केंद्रावरती पोहोचलंय. उजनी सोलापूर 90 किलोमीटरची समांतर जलवाहिनीची चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. पालिका आयुक्तांनी याची पाहणी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गतिमान सेवा द्यावी. 10 दिवस पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नुकसानीचा नारायण राणेंनी आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी हे निर्देश दिले. गेल्या आठवड्यात मराठवाड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला. या पावसामुळे आंबा पीक घेणारा शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय. वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यानं आंबा पीक गळून पडलंय. आषाढी एकादशी निमित्तानं विदर्भातील अमरावतीच्या कौंडण्यपुरातील माता रुक्मिणी देवीची पालखी आज दुपारी पंढरपुराकडे प्रस्थान करेल. कौंडण्यपूर ते पंढरपूर 33 दिवसांच्या पायदळ वारीला आजपासून सुरुवात होते. छत्रपती संभाजीनगर प्रशासनानं शुक्रवारी समुपदेशन प्रक्रियेतनं बदल्यांचा बार उडवला. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर लाचखोरीमुळे अटकेत असल्यामुळे त्यांच्याकडे बदल्यांसाठी ज्यांची सेटिंग लावली होती त्यांची घडी मात्र विस्कटल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्तानं सांगलीच्या मिरजेत अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिकृती असणारी विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात आली. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते या विश्वविक्रमी रांगोळीचं उद्घाटन करण्यात आलं. गोंदियातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी गोंदियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बिरसा मुंडा यांची 50 फुटांची भव्य अशी रांगोळी साकारली आहे. मागील 1 महिन्यापासून सुरू असलेल्या उन्हाळी शिबिराचा समारोप कार्यक्रम गोंदियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. जळगाव ड्रग्ज प्रकरणातील फरार संशयिताशी 252 वेळा संपर्क झाल्याच्या प्रकरणी निलंबित उपनिरीक्षक दत्ता पोटे यांची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली. दरम्यान आता त्यांची विभागीय चौकशी होणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं अखेर धाराशिव रेल्वे स्थानक म्हणून नामांतरण करण्यात आलं. त्यामुळे पूर्वी UMD अशा स्टेशन कोडनं ओळखलं जाणारं स्थानक आता DRSV या नवीन स्टेशन कोडनं ओळखलं जाणार आहे. मावळातून पोलिसांनी ज्वलनशील केमिकल आणि पांढऱ्या रॉकेलचा साठा जप्त केलाय. तर कामशेत इथल्या मुंढावरे गावच्या हद्दीत कामशेत पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. पोलिसांनी या कारवाईत 2,88,600 रुपये किमतीचा साठा जप्त केला. लोणावळ्यातील वलवण धरणावरती मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणाचा धरणातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्यामुळे निलेश शिंदे हा 17 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. देहू रोड रेल्वे स्टेशनवरती सह्याद्री एक्सप्रेसला थांबा द्यावा तसंच दुपारच्या लोणावळा पुणे लोकल सेवा पूर्ववत करावी या मागणीसाठी देहू रोड रेल्वे स्टेशनवरती धरणं आंदोलन करण्यात आलं. 15 दिवसात मागणी पूर्ण झाली नाही तर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी रेल अधिकाऱ्यांना दिला. रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांसाठी उभारलेलं शेल्टर हाऊस आपत्ती निवारण उभारणी या विकास कामाचं भूमिपूजन योगेश कदम यांच्या हस्ते झालं. या इमारतीचा उपयोग आपत्ती काळात लोकांना स्थलांतरित करण्यासाठी होणार आहे. शासकीय 20 गुंठे जागेत हे आपत्ती केंद्र उभारण्यात येणार आहे. मावळ तालुक्यातील विकास कामांसंदर्भात पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या दालनात आमदार सुनील शेळके यांची बैठक झाली. दरम्यान प्रलंबित असलेल्या लोणावळा भांगरवाडी पूल अनुकंपा तत्वावरील कामगारांच्या नोकऱ्या भाजी मंडई घरकुल योजना यासोबतच इतर योजनांवरती चर्चा झाली.
म्हाडाच्या जमिनीवरील बेकायदेशीर होर्डिंग प्राधिकरणाच्या रडारवरती आली आहेत. म्हाडाकडनं लवकरच संबंधित जाहिरात एजन्सीला अभय योजनेअंतर्गत होर्डिंग नियमित करून घेण्यासाठी नोटिसा पाठवल्या जाणार आहेत. दिलेल्या मुदतीत जाहिरात एजन्सीनं थकीत पैसे आणि दंडाची रक्कम भरून होर्डिंग नियमित न केल्यास बेकायदेशीर होर्डिंगवरती हातोडा पडणार आहे. मुंबईमध्ये ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचं रिकॅलिब्रेशन नसल्यास उद्यापासून दंड आकारण्यात येणार आहे. उद्यापासून ऑटो रिक्षा टॅक्सीला दर दिवशी 50 रुपये याप्रमाणे दंड आकारण्यात येणार आहे. मीरा भाईंदर ते गायमुख उन्नत आणि भुयारी मार्ग प्रकल्पासाठी काढलेल्या 2 निविदा रद्द करण्याची नामुष्की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावरती ओढवली आहे. सर्वोच्च न्यायालयानं नव्यानं निविदा प्रक्रिया राबवणार की सुरू असलेल्या निविदेला स्थगिती देऊ असा इशारा दिला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. राज्यातील वाहनांचं प्रदूषण कमी करण्यासोबतच प्रवासी आणि वाहनांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यासाठी राज्य सरकारनं आपल्या विविध विभागांच्या मालकीची 21,425 वाहनं भंगारात काढली आहेत. यातील 12,823 वाहनं 1 एप्रिल 2024 ते 21 एप्रिल 2025 या काळात भंगारात काढली. मुंबईतील जे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं बांधकाम डिसेंबर महिन्यात पूर्ण होणार असून सुपर स्पेशालिटी विभागासाठी 272 कोटींचा निधी मंजूर केलाय. विशेष म्हणजे हा निधी आशियाई विकास बँकेच्या प्रकल्पातून उपलब्ध झालाय. मुंबईत सोमवारी झालेल्या पहिल्याच पावसात नालेसफाईचे महापालिकेचे दावे वाहून गेले. नालेसफाईची कामं पूर्ण करण्यासाठी शनिवार 31 मेची डेडलाईन असताना सुद्धा आतापर्यंत मोठ्या नाल्यांची 91% तर छोट्या नाल्यांची 64% सफाई झाली आहे. यंदा मुंबईत मोसमी पाऊस लवकर दाखल झाला असला तरी मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागतोय. मुंबईकर शुक्रवारी सुद्धा घामाच्या धारांनी हैराण झाले. दरम्यान मागील 2 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली, त्यामुळे अधूनमधून जाणवणारा गारवा देखील अनुभवता येत नाहीये. पुणे मेट्रोचे दोन्ही मार्ग पूर्ण क्षमतेनं सुरू असताना वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गाचं विस्तारीकरण प्रस्तावित आहे. यासाठी महामेट्रोनं विकास आराखडा तयार केला असून याला राज्य सरकारची देखील मंजुरी मिळाली. मुंबई महापालिका प्रशासनानं नागरिकांना सुधारित मालमत्ता कराची देयकं पाठवली असून सरासरी 15.89% वाढ करण्यात आली आहे. या विरोधात विरोधक आणि नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र ही वाढ कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन करण्यात आल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. पुणे महापालिकेत प्रतिनियुक्तीवरती आलेल्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकारी प्रतिभा पाटील, आशा राऊत यांची नगर परिषद प्रशासन संचालनालयानं मुंबईत बदली केली. पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन, दक्षता, मालमत्ता व्यवस्थापन या विभागाची जबाबदारी होती, तर आशा राऊत यांच्याकडे शिक्षण विभाग, परिमंडळ 3च्या उपायुक्त पदाची जबाबदारी होती. पुणे शहरात सगळीकडे बेकायदा होर्डिंगचा पेव फुटलेला असताना अवघे 20 बेकायदा होर्डिंग असल्याचा अजब दावा महापालिकेनं केला होता. हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर अवघ्या 2 दिवसातच महापालिकेनं 11 बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त केली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील पुनर्वसन रखडलेल्या 18,000 कुटुंबांना आता मुंबई बाहेर ठाणे जिल्ह्यात हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत. याला इथल्या नागरिकांनी विरोध केलाय. जनता दल, सेक्युलर पक्ष आणि मूलभूत अधिकार संघर्ष समितीनं निश्चित केलेल्या मरोळ मरोशीतल्या जागेतच पुनर्वसन करावं अशी मागणी केली आहे. देशाचा परकीय चलन साठा 23 मे रोजी संपलेल्या आठवड्यात $6.99 अब्ज वाढून $692.72 अब्ज वरती पोहोचल्याची माहिती रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी दिली. 16 मे रोजी संपलेल्या आठवड्यात एकूण परकीय चलन साठा $4.89 अब्ज घटून $685.73 अब्ज झाला होता. सरत्या वर्षात भारताचा आर्थिक विकास मंदावल्याचं समोर आलं. जानेवारी ते मार्च या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.4% मंदावलाय. त्यामुळे 2024-25 मध्ये देशाचा विकास दर 6.5% खाली आलाय. गेल्या 4 वर्षांचा विचार केल्यास हा नीचांकी दर आहे. उद्योजक संतोष लड्ढा यांच्या बंगल्यावरील दरोडा प्रकरणात गुन्हे शाखेनं देविदास नाना शिंदे याला अटक केली. त्याला लड्ढा यांच्या घरातील सोन्याची टीप दिलेली होती आणि आरोपींनी रेकी करण्यासाठी वापरलेली 4 चाकी देखील आणि दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जत तालुक्यातील बाज इथल्या शाखेमध्ये शाखाधिकारी आणि लिपिकाकडनं शासकीय निधीतील सुमारे 30 लाखांच्या अपहाराची चौकशी सुरू आहे. बँकेनं शाखाधिकारी संदीप सोलनकर आणि शिपाई कोंडीबा खरात या दोघांना तडकाफडकी निलंबित केलंय. बढे चौक परिसरातील वैष्णवी ट्रेडर्सवरती पोलिसांनी छापेमारी करून अवैध सिगारेट आणि अन्य एकूण 1,49,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. वर्ध्यातल्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली असून रितेश शाहू असं आरोपीचं नाव आहे.
बीड तालुक्यातील आहेर वडगाव इथून आणखी एक मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय. मारहाणीचा हा व्हिडिओ का काढलास असा जाब विचारत कृष्णा रोहिटे या तरुणाला मारहाण झाली. दरम्यान आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालाय, मात्र आरोपी अद्यापही फरार आहे.